फडतरवाडी तालुका कोरेगाव येथील पवारांची पड नावाच्या शिवारात असलेल्या कृष्ण जाधव यांच्या वस्तीवर 12 दिवसानंतर पुन्हा एकदा बिबट्या आल्यानंतर वनविभाग आता जागृत झालाय। या ठिकाणी आजच बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणार असल्याचे कोरेगाव वनक्षेत्रपाल जगदाळे यांनी सांगितले। महिन्यात सलग 2 वेळा बिबट्याने हल्ला करून जाधव यांच्या या वस्तीवरील 2 कुत्री आणि एका वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती। 2 वेळा झालेल्या घटनेनंतर जाधव यांनी आपल्या वस्तीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। त्यामुळे तिसऱ्या वेळी मात्र या कॅमेऱ्यात त्यांनी बिबट्याला कैद केलं। त्यानंतर चौथ्या वेळेस हा बिबट्या या ठिकाणी आल्याने या बिबट्याला वनविभाग कधी कैद करणार असा प्रश्न भयभीत कृष्ण जाधव यांच्यासह फडतरवाडी गावातील लोकांना पडला। 12 दिवसांपूर्वी बिबट्या या वस्तीवर आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाने केवळ बिबट्याचे ठसे तपासण्यापेक्षा दुसरं काहीच काम केलं नाही। त्यामुळे बिबट्याची भीती या कुटुंबासह संपूर्ण गावाला होती। त्यानंतर 2 दिवसांपूर्वी दुपारी याच परिसरात 2 बिबटे पाहिल्याचे कृष्णा जाधव यांच्या भावाने सांगितले। त्यामुळे या ठिकाणी आता नक्की किती बिबटे आहेत याचा शोध वनविभागाला घ्यावा लागणार आहे। सोमवारी पहाटे पुन्हा या ठिकाणी पिंजऱ्यात ठेवलेली कुत्री ओरडू लागल्याने जाधव घराबाहेर आल्यावर बिबट्या येथून फरार झाला। सलग 4 वेळा आपल्या वस्तीवर बिबट्या आल्याने आता या कुटुंबाला स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहिला नाही। त्यापूर्वी वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या कुटुंबाने केली आहे। 4 वेळा बिबट्या येऊनही वन विभाग शांत कसा याबाबत आमदार सचिन पाटील यांनी वन अधिकाऱ्यांना झापले। त्यानंतर आता सकाळपासूनच कोरेगाव RFO या ठिकाणी तळ देऊन आहे। त्यामुळे या ठिकाणचा बिबट्या लवकरच जेरबंद होईल अशी आशा गावकऱ्यांना आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.